कशासाठी तहसील कार्यालयासमोर बसलेले आहे? मी कांसूरगावचा रहिवासी 338 नंबर मध्ये माझी शेती आहे वडिलोपार्जित आणि 9/11/2023 रोजी आम्हाला तहसीलदार साहेबांनी येऊन रस्ता दुरुस्त करून द्यायचा जेसीबीच्या साहाय्याने पोलीसवाले येऊन. पण आता परत मला 10/12/2025 रोजी हे जे मीटर काढले त्यांनी रस्ता नाही म्हणून आणि ते मला 6/1/2024 रोजी दिलंय आणि त्याला रस्ता बंद करून टाकला जेसीबीच्या साहाय्याने. त्यामुळे मी इथं सहकुटुंबासोबत उपोषणाला बसलेलो आहे. 9 नोव्हेंबर 2023 साली तुम्हाला दिले होते का ते? 9/11/2023 साली जारी का रास्ता था या मुद्दा अपना खेत का रास्ता था? वो खेत का रास्ता था, नंबर बांध एक कोर्ट का अपने पास पूरा ये है, निकाल है। तहसीलदार साहब ने भी पुलिस आके चौकीसी करी, यहाँ के तहसीलदार अधिकारी आके रास्ते का तहकीकात करके गए थे जगह का। गए थे उस बार आए थे 9/11/2023 को आए थे, सब चौकीकात करके सब देख दाख के उन्होंने रास्ता बनाया था बढ़िया। लेकिन बाद में और ये तो 10/12/2025 को उन्होंने लेटर निकाली कि वहाँ पे रास्ता नहीं, इसमें दिए की वहाँ पे असं दिलं त्याच्यामध्ये की जायकवाडीची चारी आहे, तुमचा रस्ता नाही, आम्ही हा रस्ता बंद करण्यात येतो, इथं तुम्ही काही यायचं नाही असं आम्हाला लेटर आले. त्यामुळे तुम्हाला दुसरी वाट वगैरे आहे का? आम्हाला दुसरी कोणतीच वाट नाही, तेवढीच वाट आहे आम्हाला शेतामध्ये जाण्यासाठी आणि ऊस तोडून ठेवलेला आहे. शासनाकडून 2023 साली तुम्हाला रस्ता आहे म्हणून लेखी देण्यात आलेले आहे आणि आता ह्या नवीन वर्षी आपल्याला सांगण्यात येते की हा रस्ता नाही. हा 2023 साली लेखी दिले जातं. मुद्दा ये प्रकरण उठा है। याचं जबाबदार कोणाला धरणार आपण? तहसीलदार साहेबांना. तुम्हाला दिला कोण होता रस्ता म्हणून? तहसीलदार तहसीलदार साहेबांनी तिथे येऊन रस्ता करून दिला. आता तेच म्हणाले की इथे रस्ता नाही, मग आम्ही जायचंय कुठं आणि ते लेकर ठेवायचे कुठं? 23 नोव्हेंबर 2023 रोजी यांना रस्ता आहे म्हणून प्रशासनाच्या वतीनं पत्र देण्यात आलेलं होतं, पण आज नवीन वर्षी त्यांना असं पत्र देण्यात आलेलं आहे की हा रस्ता जारीच असल्यामुळे तुम्हाला येण्या जाण्यासाठी वाट नाही. शासनानं दिले पत्र, मग आज ते शासन यांना असं पत्र देते. शेतकऱ्यांनी काय करावं हा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा टाकलेला आहे. त्याच्यासाठी पाथरी तहसील कार्यालयासमोर आले उपोषणासाठी बसलेले, याचे जबाबदार कोण असा सवाल ते शासनाशी करत आहात. या रस्त्याच्या संदर्भात आपण पाथरी तहसील कार्यालयासमोर उपोषणात बसलेले आहे. तहसीलदार हे मान्य करतील किंवा नाही करणार हे अजून पुढचा प्रश्न आहे, पण आपलं उपोषण केव्हापर्यंत चालू राहणार आहे आणि मागण्या जर आपल्या मान्य झाले नाही तर आपण याचं पुढचं काय पाऊल उचलणार आहात? माझी जर इथं मागणी मान्य झाली नाही तर मी वरच्या आझाद मैदानावर जाईल, तिथं कुटुंब घेऊन बसेल, कारण की मला रस्ता नसल्यावर मी गावाकडे जाऊ कसा? तिथं जाऊन माझा उद्या होऊ शकत नाही. सर्दीचे दिवस रात्री माझ्या मुलाला इथं तरी मच्छर चावतात, इथं संडास बाथरूमचा पूर्ण हे आहे आणि एकदम इथं घाण वास येतो, तरी पण मी इथं लेकरा बाळांना आपण इथं कालपासून बसलेलो आहे. कालपासून आजपर्यंत म्हणजे दुसरा दिवस आहे. कोणी तहसील कार्यालयाचे कर्मचारी किंवा तहसीलदारांनी येऊन आपल्याला भेट दिलेली आहे का? नाही, तहसीलदार साहेब इथं कोणीच आलेले नाही. पोलीसवाले आले, विचारलं काय तुमचं कसं आहे, दवाखान्यातले कोणी आले नाही, काय नाही. रात्री लेकराची गटी बिघडली होती, कोणाचं पोट दुखू लागलं होतं, कोणाला सर्दी झाली होती, कोणाला पकलं एवढा. लहान मुली दिसायले, घरचे महिला दिसायले. आता आम्ही जरी इथं उपोषणाला बसल्या घरी त्यांना बघण्यासाठी कोणीच नाही, त्यामुळे आम्ही स्वतः घेऊन आलो. जर तुमची मागणी नाही झाले तर काय करणार? मग आम्हाला त्याला विलाजच नाही, आम्हाला आत्मदहन करावं लागेल, पर्यायच नाही त्याला.